नमस्कार, मी शामराव मोकाशीन. आज आपण आहोत अंधेरीला. अंधेरी आरटीओला आपण कल्याणकारी मंडळाचे 2 बोर्ड देण्यासाठी गेलेलो होतो. आणखी 2 पत्र द्यायची होती की बाबा हे तात्काळ तिथं कार्यालय तुम्ही चालू करा. काही साधा त्यांनी बोर्ड बी लावला नव्हता. लोकांना कसे सभासद होणार, माहिती कसं पडणार, ह्यासाठी आपण गेलेलो होतो. पण आता महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी आपलं वाहनाचं पासिंग झालं की आरटीओला फिटनेस हे मागायचं नाही. फिटनेस हे ऑनलाईनला जोडलं जातं. जर 48 तासात फिटनेस जोडलं नाही तर तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, आयुक्त यांना तुम्ही मेलद्वारे तक्रार करायची. 48 तासात त्या अधिकाऱ्यानं वाहन पासिंग केलं की फिटनेस ऑनलाईनला परिवहन आपलं तुम्हाला दिसलं पाहिजे. मग तुम्ही ते ऑनलाईननं काढून घ्यायचं आहे. आता त्याच्यावर आरटीओचा सही, शिक्का वगैरे असं काहीही येत नाही. ऑनलाईन सर्टिफिकेट आहे, QR कोडवाला आहे. त्या QR कोडवरती त्याचं नाव बी असतं. असं काही नाही, ज्या अधिकाऱ्यानं गाडी पास केली ही नाव असतं, लोकेशन असतं. त्याच्यामुळं आता वाहनाचं फिटनेस आरटीओला मागायचं नाही. काही अनेक मंडळी पासिंगसाठी 2-2 हजार, 1800 रुपये घेतात. रिक्षाच्या पासिंगसाठी सुद्धा रिक्षावाल्यांनी सुद्धा जागृत झालं पाहिजे. आता पैसेच कुणाला द्यायचे नाहीत. 800 रुपये पासिंगची फी झाली. 5-50 रुपये ते भरायचे, घेईल तो ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायला. बस ह्याच्या पलीकडे काय नाही. की ऑनलाईन अपॉइंटमेंटमध्ये तुम्ही कुठल्याही सायबर कॅफेतून घेऊ शकता. हे मात्र लक्षात ठेवा. ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्यासाठी आरटीओच्या समोरच ते ऑनलाईन करायला पाहिजे असं काहीही नाही. प्रत्येकानं, वाहन मालकानं हे लक्षात ठेवा. ऑनलाईन अपॉइंटमेंट जी आहे आपली पासिंगची डेट घेण्यासाठी, फी भरण्यासाठी, ही सायबर कॅफेतून तुम्ही कुठल्याही सायबर कॅफेतून सुद्धा घेऊ शकता. तुमच्या मोबाईलवरून अपॉइंटमेंट घेऊ शकता. जर तुम्हाला भरताच आलं नाही तर कुणाकडे तरी भरून घ्या 5-50 रुपये देऊन आणि आपली गाडी व्यवस्थित करा. आणि पासिंगला जे टायमिंग दिलेलं आहे त्या टायमाला ट्रॅकला जावा. गाडी पासिंग झाली की 48 तासात ते आरटीओ अधिकारी ऑनलाईनला हे फिटनेस जोडणार आणि तुम्ही ऑनलाईनच काढून घ्यायचं. परिवहन ॲपला तुम्ही चेक करा. आणि जर 48 तासात तुमचं ऑनलाईनला जोडलं नाही तर तुम्ही आयुक्तांना, मुख्यमंत्र्यांना, सगळ्यांना मेल करा. ह्या अधिकाऱ्यानं माझी गाडी जोडली नाही, ह्या आरटीओला ह्या तारखेला पास केलेली होती. होऊन तो सस्पेंड अधिकारी झाला तर. पण आता फिटनेस मात्र कुणीही आरटीओवरनं घ्यायचं नाही, मागायचं नाही. शासनाच्या फीमध्येच काम करायचं आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं. बिंदास राहायचं. पासिंगच्या ठिकाणी जर काही तिथं तुम्हाला पैसे मागत असतील तर 100 नंबरला पोलिसांना फोन करून घ्यायचा आणि ट्रॅकवरती पोलिसांना बोलवून घ्यायचं आणि त्यात लोकांनाच ताब्यात द्यायचं. ऑनलाईन फिटनेस चालू झालेलं आहे. प्रत्येक वाहन मालकानं ऑनलाईन फिटनेस काढून घ्या. ऑनलाईन पासिंग, ऑनलाईन फिटनेस मोबाईलवरूनच ऑनलाईन पासिंगचं बुकिंग करा. धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.